गेल्या 4 दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये सतत घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज एकाच दिवसामध्ये तब्बल 2,500 रुपयांनी सोनं तर चांदी तब्बल 10,000 रुपयांनी घसरण झालेली आहे आणि 4 दिवसांचा जर विचार केला तर 4 दिवसांमध्ये सोनं 4,000 तर चांदी जी आहे तब्बल 20,000 रुपयांनी घसरली आहेत. नेमकं सोन्या चांदीच्या दरात घसरणी मागची काय कारण आहेत आपल्या यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सर्व व्यावसायिक बापू काय सांगणार की या ठिकाणी जे आहे सोन्या चांदीच्या दरात सातत्याने घसरण काही दिवसांपासून दर स्थिर होते मात्र आता 4 दिवसांपासून पुन्हा घसरण व्हायला लागले काय नेमकं कारण आहे? या 4-5 दिवसामध्ये सोनं आणि चांदीचे भाव कमी झाले. सोन्याचे भाव जवळपास 4400 रुपये आणि चांदीचे भाव जवळपास 12,000 रुपये किलो मागे कमी झाले. विशेष म्हणजे अमेरिका, इराणचा, रशिया आणि युक्रेनचा शांती वार्ता सफल न झाल्यामुळे भावाची घसरण झाली आणि आपल्या भारतामध्ये जवळपास लग्नसही संपलेली आहे. त्याच्यामुळे भावाची घसरण झालेली आहे आणि जी काही ग्राहकी आहे आपल्याकडे ती पंतप्रधानांनी सांगितल्या हिशोबाने जुनं देऊन नवीन लोक घेत आहे. हाऊस म्हणून इन्व्हेस्टमेंट करून घेणारे लोक निघाले आता. पण सातत्याने युद्धाचा परिणाम हा सुरूच आहे. पुढच्या काळामध्ये आणखी काय परिणाम होऊ शकतो कारण डॉलरच्या पण किमतीमध्ये काहीतरी घसरण झाल्याचं सांगितलं जात आहे. सध्या शांती वार्ता होत आहे असं न्यूजमध्ये ऐकतो आपण, अजून सफलता झाली नाही आहे आणि जर शांती वार्ता होऊन गेली तर सोन्याचे भाव परत स्थिरता होईल. दुसरं काय विचार तुम्ही? डॉलर डॉलर आपला रुपया करन्सी भाव कमी होता डॉलरच्या तुलनेत आपला करन्सी घसरतोय. जेव्हा शांती वार्ता सफल झाली आणि परत आपल्याला ऑइलचे भाव कमी झाले तर आपल्या रुपयाची पोझिशन सुधारतील. त्याच्यानंतर भाव वाढू शकतील परत. हा, रुपयाचे जर पोझिशन सुधारली आपली तर भाव स्थिर होऊन जाईल. तर अशा पद्धतीने जे आहे अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध जे आहे युद्धजन्य परिस्थिती त्यांच्यात शांती वार्ता जी आहे ती सफल झालेली नाही अद्यापपर्यंत. ती जर सफल झाली पुढच्या काळामध्ये आणि दुसरीकडे जर डॉलर आणि रुपयाची म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये जर कमी झाला तर साहजिकच डॉलर आणि रुपयाच्या किमती ज्या आहेत त्या वधारतील. तो स्ट्रॉंग झाल्यानंतर या ठिकाणी जे आहे सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ होऊ शकते असा अंदाज या ठिकाणी सर्व व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून युद्ध थांबणार, युद्धविरामाची घोषणा, युद्ध शांती वार्ता होणार या वेगवेगळ्या चर्चांमुळे जे आहे सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये या ठिकाणी घसरण होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.